सकाळ माध्यम समूहाने महिला सक्षमीकरण आणि स्त्रियांना प्रतिष्ठा देण्याच्या संदर्भात अभियान त्याचा शुभारंभ करत असताना आम्हाला निमंत्रित केलं. त्याच्याबद्दल मी प्रतापरावजी पवार, अभिजित पवार, डॉक्टर तांबे आणि सर्व संयोजन समिती यांचे सगळ्यात प्रथम आभार मानते. व्यासपीठावर उपस्थित असलेले गोपीनाथजी मुंडे, आर पाटील, तसंच सुप्रियाताई सुळे, रेखा ठाकूर, शिल्पा सरपोतदार आणि समोर उपस्थित असलेल्या सकाळमधले अनेक प्रतिनिधी आणि पंचायत राजमध्ये निवडून आलेल्या विविध पक्षांमधून अतिशय चांगलं काम केलेल्या सगळ्या महिला प्रतिनिधी, सगळ्यात प्रथम मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामध्ये अतिशय एक चांगली संधी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथे मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात बसलेले आहात. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू व्यासपीठावर आहेत आणि अनेक समाजसुधारकांनी जे प्रयत्न केले त्याच्यामुळे स्त्रियांना ही संधी मिळाली, ज्याच्यामध्ये आपण नेहमीच महर्षी कर्वे, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत असतो. आणि तुम्ही निवडून आलात, पण एक वास्तविकता आहे की तुमच्या पक्षाच्या किंवा मी तर म्हणेन आपल्या पक्षांच्या नेत्यांनी आपल्याला तिकीटं दिली नसती तर आपण या सभागृहात दिसलो नसतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ज्या ज्या पक्षाच्या नेत्यांना आपल्याला संधी देता आली त्या सगळ्यांचेच आभार मानत असताना आज इथे शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मला खास या कार्यक्रमाला येण्याच्या संदर्भात सूचना केली आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना भेटता आलं, त्याबद्दल मी पक्षाचे पण मनपूर्वक आभार मानते. स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे पाहूया. 1995 सालच्या 4थ्या विश्व महिला संमेलनातला हा शब्द, हे वाक्य. परंतु स्त्रियांच्या नजरेकडून बघायचं म्हणजे नक्की काय करायचं हे आमच्या समाजातल्या पुरुष वर्गाला कुठे कळलं आहे की स्त्रियांच्या नजरेतून बघायचं म्हणजे काय. स्त्रियांच्या नजरेत नजर घालून बघायचं एवढंच त्यांना माहिती आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन स्त्रीचा दृष्टिकोन, स्त्रियांचे काही वेगळे प्रश्न, स्त्रियांना डाचणारी काही प्रश्न, दुःख, त्यांची यश अपयश याच्या संदर्भामध्ये संवेदनशीलता वाढवणं हे एक स्त्री सक्षमीकरणातलं पहिलं पाऊल आहे असं मला खास करून सांगावं असं वाटतं. महिला धोरणाचा उल्लेख सुप्रियाताईंनी केला. त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदराव पवार यांनी त्याला महिला धोरण केलं, त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या सहभागी होतो. आणि 98 साली मला आठवतं की 1 जानेवारीला मंत्रालयात बैठक झाली होती आणि परत आम्हाला महिला संघटनांना सरकारने बोलावलं होतं. आणि त्यावेळेला मनोहर जोशी सर आणि गोपीनाथजी मुंडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते. आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्या श्वास रोखून असं आम्हाला वाटत होतं की आता काहीतरी महिला विरोधी हे निर्णय घेणार. पण मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की आम्ही एक मागणी केली होती की ज्या ज्या स्त्रिया दारू बंदी व्हावी म्हणून लढलेल्या आहेत त्यांच्यावरच्या केसेस तुम्ही पाठीमागे घ्या. आणि मला इथे गोपीनाथजी मुंडे यांचा उल्लेख करायला पाहिजे, त्यांनी काही दिवसात त्या केसेस पाठी घेतल्या आणि त्या महिलांवरच्या केसेसमधून स्त्रिया मुक्त झाल्या. त्याच्यानंतर आबा गृहमंत्री झाले, तोपर्यंत नवीन महिलांनी आंदोलनं केली होती. आम्ही परत आबासाहेबांकडे गेलो. मला तर असं वाटतं सकाळ दुपार संध्याकाळ सातत्याने महिला संघटना आणि महिलांवरचे अत्याचार, याच्याशिवाय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जेवण, खाण, झोप कुठल्याही गोष्टीमध्ये स्त्रिया चैनच पडू देत नाही. आम्ही त्यांच्याकडे गेलो, आबांनी पण या केसेस पाठी घेतल्या. पण आम्हाला खरा प्रश्न असा आहे किती वर्ष स्त्रियांनी लढायचं आणि स्वतः या आंदोलनं करत राहायची. आणि तुम्ही स्वतःही पंचायत राजमध्ये निवडून आलेले आहात. किती पक्षांच्या मध्ये महानगरपालिकांमधले गटनेत्या महिला आहेत. पिंपरी चिंचवड आहे, सोलापूर आहे, काही ठिकाणी आमच्याही पक्षामध्ये महिलांना गटनेत्या म्हणून संधी दिलेली आहे. महापौर म्हणून संधी दिलेली आहे. श्रद्धा जाधव इथे आहेत, नगरच्या शीला शिंदे आहेत, मोहिनी लांडे आहेत, बऱ्याच महिला आहेत महापौर. पण आज ही वस्तुस्थिती आहे की स्त्रियांच्या प्रश्नाचा अजेंडा म्हणजे महिलांना त्यांच्या शहरांमध्ये, त्यांच्या गावांमध्ये नक्की काय सुधारणा करायची आहे या दृष्टिकोनातून आपण किती काम करू शकतो हे एक पुढचं महत्त्वाचं आव्हान आहे असं मला वाटतं. आणि म्हणून दैनिक सकाळला पुढचे जे उपक्रम सगळे राबवायचे त्याच्यामध्ये एका कार्यक्रमातून काही होत नसलं तरी सकाळ असो, इतर माध्यम असो, अशा अनेक माध्यमांच्या मधून स्त्रीला जी प्रतिष्ठा मिळाली त्याच्यामधून समाज परिवर्तनाची काही पावलं ती चालू शकली, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. मी एक छोटंसं उदाहरण सांगेन की एका गावामध्ये आरक्षण नसताना ज्यावेळेला महिला सरपंच झाल्या त्यावेळेला तिचे सासरे तिला स्टेजवरतीच बोलवायला आले की खाली उतर तू पहिल्यांदा. तर तिने सांगितलं थांबा 2 मिनटं आणि ती 5-10 मिनिटांनी उतरून गेली.
दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात ती बातमी छापून आली की अशा अशा गावच्या महिला सरपंच स्टेजवर होत्या. तिने त्या पेपरचं कात्रण काढलं आणि सासऱ्यांना विचारलं, मी म्हणजे अनाज्ञा करावी किंवा त्यांची अपमान करावा असं माझी भूमिका नाही आहे, पण तिने विचारलं की माझं नाव पेपरमध्ये छापून आलं आहे, तुमचं आलं आहे का? म्हणजे एक छोटीशी गोष्ट की ज्याच्यामधून स्त्रीची प्रतिष्ठा मिळू शकते, यासुद्धा समाजामधून बऱ्याचशा गोष्टींचा संदेश आपण देत असतो. परंतु आपल्या समाजातले जे अनेक प्रश्न आहेत त्याच्यात महिला अत्याचारासंदर्भात बोलत असताना माझी अपेक्षा राहील की स्थानिक पातळीवर जो तुम्ही प्रतिकार केला असेल, नगरसेविका म्हणून, महापौर म्हणून, स्टँडिंग कमिटीच्या सदस्य म्हणून किती बजेट तुम्ही खरोखर या प्रश्नासाठी वापरू इच्छिता, वापरू शकता, या दृष्टिकोनातून आपण एक त्यांच्यासाठी खास फॉर्मॅट तयार करावा अशी माझी अपेक्षा आहे की ज्याच्यामध्ये स्वच्छतागृहांसाठी जास्त निधी उपलब्ध करून देणं, दिव्याची सोय असणं, गावामध्ये पाणवठ्यापाशी विजेचे दिवे असणं आणि तिथे लाईट असणं, या आणि ते चालू असणं, या सगळे मुद्दे आपल्याला कामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्याच्याकडे मी लक्ष वेधते. वेळ कमी आहे याची मला जाणीव आहे, परंतु मला शेवटी असं एक सांगावंसं वाटतं की शब्द आणि कृती याच्यामधलं अंतर भरून काढणं हे एक आपलं काम आहे. कारण चर्चा खूप होते आहे पण अंमलबजावणी होत नाही आहे. विशेषतः अत्याचाराच्या संदर्भात संवेदनशीलता नाही आहे आणि वर्मा समितीने जो प्रोटोकॉल सुचवलेला आहे त्याची अंमलबजावणी करून ज्या ज्या बलात्कार पीडित स्त्रिया आहेत त्यांना वैद्यकीय आणि मानसोपचार मिळण्याच्या संदर्भात आबासाहेब आमची अपेक्षा राहील आपल्याकडून की राज्यामध्ये ताबडतोब तो लागू झाला पाहिजे. आणि स्त्री भ्रूण हत्येसारख्या प्रश्नांमध्ये मला असं वाटतं की आरोग्यमंत्र्यांनाही कधीतरी बोलावून विचारलं पाहिजे. आणि इथे मला नामदेव ढसाळांच्या कवितेची आठवण येते, तूही इयत्ता कंची. तुम्ही कुठल्या इयत्तेत शिकता आहात? कारण स्त्री भ्रूण हत्येविषयक कायद्याची अंमलबजावणीच आरोग्य विभाग करत नाही आहे, ही आज त्याच्यामधली वस्तुस्थिती आहे. उपेक्षा, उपहास, विरोध आणि स्वीकृती याच्यामधूनही महिला चळवळ इथपर्यंत येऊन पोचलेली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक छोटीशी विनंती करायची आहे की कुठल्याही गोष्टीवरती राग येणं हे स्वाभाविक असतं, परंतु जिथे आपल्या रागाची कुचेष्टा होत असेल त्या ठिकाणी न रागवता त्याला सडेतोड उत्तर देणं हे सुद्धा एक कौशल्य आहे ज्याचा आपण विचार करायला पाहिजे असं मला खास करून सांगावंसं वाटतं. आणि ज्ञान आणि प्रबोधन या दोन माध्यमांमधून स्त्रिया आरक्षणाच्या पलीकडे जाऊन गुणवत्तेतून समाजाचं नेतृत्व करू शकतील. शेवटी मी असं म्हणेन की विंदा करंदीकरांची, माझी सासऱ्यांची एक कविता आहे, मी पूर्ण वाचत नाही पण त्या कवितेतल्या काही ओळी मी आपल्यासमोर वाचून माझं भाषण संपवते. त्या कवितेचं नाव आहे धीर थोडासा हवा. अंधार दाटे भोवती हाती असे इवला दिवा, अंधार दाटे भोवती हाती असे इवला दिवा, सारे दिवे पेटवाया धीर थोडासा हवा. अजूनही महिलांच्यामध्ये जागृती पोचवण्यासाठी आपल्याला धीर ठेवून काम करायला लागेल. मानू नको यांना मुके, हे न अजूनी बोलके, बोलते होतील तेव्हा धीर थोडासा हवा. स्वर लाभला गुरुही भला, चाले रियाजही चांगला, जाहीर मैफल जिंकण्या धीर थोडासा हवा. या गुणांचे चीज नाही. मला तर वाटतं प्रत्येक स्त्रीला आणि काही वेळेला पुरुषांना सुद्धा असं वाटतं की माझ्या गुणांचं चीज होत नाही आहे. तर या गुणांचे चीज नाही, तक्रार दुबळी व्यर्थही, चीज होण्या वेळ लागे धीर थोडासा हवा. घाई कुणा वा केवढी, काळ ना परवा करी, काळाबरोबर नांदण्या धीर थोडासा हवा. गेल्या 20 वर्षामध्ये काळ बदलतोय, तो काळ बदलण्यासाठी आपण सगळेजण वचनबद्ध होऊया. एवढंच सांगून 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.